अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग भगवत ज्ञान। श्री भगवान उवाच मय्यासक्तमना पार्थयोगं युज्यन्मदाश्रय असंशय समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु। श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह असा जाणू शकशील, ते आता ऐक। तात्पर्य: भगवद्गीतेच्या या 7व्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आले आहे। श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर्य कसे प्रकट करतात ते या ठिकाणी सांगितले आहे। तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचेही वर्णन आहे। भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायात जीवाचे वर्णन विविध प्रकारच्या योगपद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्काराप्रत उन्नत करण्याइतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आले आहे। 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय। मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले तरच तो परमसत्याला पूर्णपणे जाणू शकतो। निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे, कारण ही अनुभूती केवळ आंशिक असते। पूर्ण आणि यथारूप ज्ञान म्हणजे श्रीकृष्णांचे ज्ञान होणे आणि कृष्ण भावनाभावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो। पूर्णपणे कृष्ण भावनाभावित मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण म्हणजेच संशयातीत अशा ज्ञानाची परमावधी आहे। विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्ण भावनेच्या पथावरील पायऱ्या आहेत। जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्मज्योतीचे आणि परमात्म्याचे पूर्ण ज्ञान होते। कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाद्वारे मनुष्याला परमसत्य, जीव, भौतिक प्रकृती आणि साधन सामग्रीसहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टींचे पूर्णपणे ज्ञान होते। म्हणून मनुष्याने 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे। शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या ठायी मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते। या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम आणि महत्त्वपूर्ण आहे। म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की तच्छृणु म्हणजे माझ्याकडून ऐक। श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रामाणिक व्यक्ती कोणीच असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याची सुसंधी प्राप्त होते। यास्तव मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ आणि घमेंडखोर झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्ताकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे। श्रीमद भागवतातील प्रथम स्कंधामधील 2ऱ्या अध्यायामध्ये परमसत्य भगवान श्रीकृष्णांना जाणण्याच्या या विधीचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे। वेदांमधून कृष्णकथा श्रवण करणे किंवा भगवद्गीतेद्वारे प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करणे म्हणजेच पुण्यकर्म आहे आणि जो कृष्णकथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवितात आणि जो निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्या भक्ताला ते शुद्ध करतात। या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते। भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून कृष्णकथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवद्गीतेवरील निष्ठा दृढ होते। भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज आणि तमो गुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो। जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्वावस्थेमध्ये स्थित होतो। भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत तत्व
विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते. या प्रकारे भक्तियोगामुळे भौतिक आसक्तीरूपी कठीण गाठ भेदली जाते आणि मनुष्य असंशयम समग्रम अर्थात परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो. म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व जाणू शकतो. ज्ञानम तेहम सविज्ञानमिदं वक्ष्याम्य शेतश यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्य मवशिष्यते. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणण्याचे शिल्लक राहणार नाही. तात्पर्य: पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान, त्यामागील आधारभूत चेतनत्व आणि या दोहोंच्या उगमाचे ज्ञान यांचा समावेश होतो. हेच दिव्य ज्ञान आहे. भगवंतांना अर्जुनाला उपर्युक्त ज्ञान सांगवायचे आहे, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा अंतरंग भक्त आणि सखा होता. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हेच सांगितले होते आणि आता पुन्हा या म्हणण्याला त्यांनी पुष्टी दिली आहे. प्रत्यक्ष भगवंतांपासून चालत आलेल्या गुरुशिष्य परंपरेद्वारे केवळ भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाच्या ध्यानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हेच सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत. हे जाणण्या इतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे. जेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि काहीच अज्ञेय राहत नाही. वेद सांगतात, कस्मिन भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति. मनुष्याणां सहस्रेषु कच्चिद्धत्यति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित्मान् वेत्ति तत्त्वत्. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वत्व जाणतो. तात्पर्य: मनुष्याचे विविध स्तर आहेत आणि हजारो मनुष्यांपैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय आणि परम सत्य म्हणजे काय हे जाणण्या इतपत दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य असू शकते. सामान्यतः मानव प्राणी हे केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुन इत्यादी पशुवृत्तींमध्ये युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञानप्राप्तीमध्ये स्वारस्य असते. आत्मा, परमात्मा आणि त्यांची अनुभूती होण्यासाठी ज्ञानयोग, ध्यानयोग इत्यादी योगपद्धती आणि जड व चेतन पदार्थातील भेद यासंबंधीचे दिव्य ज्ञान जाणण्या इतपत जे उत्सुक असतात त्या जिज्ञासूंसाठी भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय आहेत. तथापि केवळ कृष्णभावनाभावित व्यक्तीच श्रीकृष्णांना जाणू शकतात. इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल, कारण ब्रह्मानुभूती हे श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे. श्रीकृष्ण हे परमपुरुष आहेत, पण त्याच वेळी ते ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही पलीकडे आहेत. श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात योगीजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात. निर्विशेष तत्त्वज्ञानांचे अग्रगणी श्रीपाद शंकराचार्य यांनी जरी आपल्या गीता भाष्यामध्ये श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला तरी त्यांचे अनुयायी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करीत नाही, कारण मनुष्याला जरी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली असली तरी त्याला श्रीकृष्णांना जाणणे अत्यंत कठीण आहे. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान, सर्व कारणांचे परमकारण, आदिपुरुष श्री गोविंद आहेत. ईश्वरः परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरा दीर्घोविंद सर्व कारण कारणम. अभक्तांना भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान होणे कठीण आहे. अभक्त जरी म्हणत असले की भक्तिमार्ग हा अत्यंत सोपा आहे, तरी ते भक्तिमार्गाचे आचरण करू शकत नाही.
अभक्त मनुष्य भक्तिमार्ग सोपा असल्याचा दावा करीत असतील तर मग ते इतर कठीण मार्गाचा अभ्यास का करतात? वस्तुतः भक्तिमार्ग हा इतका सोपा नाही. भक्तीचे ज्ञान नसताना ढोंगी लोकांनी आचरलेले तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल, परंतु शास्त्रसंमत विधिविधानांनुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्त्वज्ञानी भक्तिमार्गावरून भ्रष्ट होतात. श्रील रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधूमध्ये लिहितात, श्रुती स्मृती पुराणादी पच्चरात्र विधीं विना एकांतिकी हरेर्भक्ती हृत्पातायेव कल्पते. उपनिषद, पुराण, नारद, पंचरात्र इत्यादींसारखे प्रामाणित वैदिक साहित्याची उपेक्षा करून जी भगवत-भक्ती केली जाते ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पादनच होय. ब्रह्मानुभूती झालेला निर्विशेषवादी किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेल्या योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे यशोदानंदन किंवा पार्थसारथी रूप समजू शकत नाही. मोठमोठ्या देवतांना सुद्धा कधीकधी श्रीकृष्णांबद्दल संभ्रम निर्माण होतो. माम तू वेद न कच्चन भगवंत सांगतात की मला तत्वतः कोणीही जाणत नाही आणि जर कोणी श्रीकृष्णांना जाणत असेल तर स महात्मा सुदुर्लभ. असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून जोपर्यंत मनुष्य भगवत भक्तीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्त्वज्ञानी असो. भगवान श्रीकृष्णांची आपल्या भक्तावर असीम कृपा असल्याकारणाने केवळ शुद्ध भक्तांनाच सर्व कारणांचे कारण असणारे, सर्व शक्तिमान आणि सर्व ऐश्वर्यांनी युक्त असणारे बल, यश, श्री, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य आणि दिव्य गुणांनी युक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांमधील गुणांचे अल्पज्ञान होऊ शकते. ब्रह्मानुभूतीची परमावधी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि केवळ भक्तच त्यांना तत्वतः जाणू शकतात. म्हणून भक्तिरसामृत सिंधूमध्ये सांगण्यात आले आहे की अतः श्रीकृष्ण नामादी न भवेद्व ग्राह्यमिंद्रिये सेवेन्मुखे हि जिह्वादो स्वयमेव स्फुरत्यद. अपूर्ण आणि मंद इंद्रियांद्वारे कोणीही भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही, परंतु भगवंतांनी केलेल्या भगवंतांच्या प्रेममयी सेवेमुळे प्रसन्न होऊन ते स्वतः भक्तांपुढे प्रकट होतात. भूमिरापोनलो या वायुखम मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृती रष्टध्वा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. तात्पर्य: भगवत विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूपस्थितीचे आणि त्यांच्या विविध शक्तींचे विश्लेषण केले जाते. भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा सात्वत तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या विविध पुरुषावतारांचे शक्ती असे म्हणतात. विष्णोस्तु त्रीणि रूपाणि पुरुषाख्यानथो विदु एकम तु महत स्पृष्ट द्वितीयं त्वंड संस्थितम तृतीयं सर्वभूतस्थ तानि ज्ञात्वा विमुच्यते. प्राकृत सृष्टीच्या निर्मितीकरिता भगवान श्रीकृष्णांचे वास्तविक रूप 3 विष्णू रूपे धारण करते. पहिले महाविष्णू हे रूप महत तत्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते. दुसरे गर्भोदकशायी विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते. तिसरे क्षीरोदकशायी विष्णू हे रूप सर्व ब्रह्मांडांमध्ये सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते. परमात्मा हा अणूमध्येही उपस्थित असतो. जो कोणी या 3 विष्णू रूपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो. हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे. भौतिक प्रकृतीमध्ये
सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे या 3 विष्णू रूपांद्वारे केले जाते. या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते. सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत तत्व श्रीकृष्ण ज्ञात नाही त्याला वाटते की प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष निर्माते, नियंते आणि भौतिक शक्तीचे भोगते आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे. प्रस्तुत श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे आदिकारण असल्याचे सांगण्यात आले आहे. प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांच्या विभाजित शक्ती आहे. निर्विशेषवाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती हे सुद्धा वैकुंठ लोकांतील अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक शक्ती आहे. वैकुंठ लोकामध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक वैविध्य आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये नाही आणि निर्विशेषवादी या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परमलक्ष्य म्हणून स्वीकार करतात. परमात्मा रूपही शिरोदक्षई विष्णूंचे अस्थायी सर्वव्यापी रूप आहे. भगवद्धामात परमात्मा रूपाची अभिव्यक्ती नित्य असत नाही. म्हणून वास्तविक परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. ते सर्व शक्तिमान पुरुष आहेत आणि विविध प्रकारच्या भिन्न आणि अंतरंगा शक्तींनी युक्त आहेत. वर सांगितल्याप्रमाणे भौतिक शक्तीमध्ये 8 प्रधान अभिव्यक्ती आहेत. यांपैकी प्रथम म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश होत. यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटले जाते आणि यांमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 इंद्रिय विषयांचा समावेश करण्यात आला आहे. भौतिक विज्ञानात या 10 तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो. परंतु मन, बुद्धी, अहंकार या 3 तत्वांकडे भौतिकवाद्यांनी दुर्लक्ष केले आहे. मानसिक क्रियांचा अभ्यास करण्याच्या तत्त्वज्ञानांनासुद्धा पूर्ण ज्ञान नसते, कारण त्यांना सर्व गोष्टींचे उद्गम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान नसते. मिथ्या अहंकार, मी आणि माझे या सांसारिक जीवनाचा मूलाधार आहे आणि यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या 10 इंद्रियांचा समावेश आहे. बुद्धी ही संपूर्ण भौतिक सृष्टी किंवा महत तत्वाचा निर्देश करते. म्हणून भगवंतांच्या 8 भिन्न शक्तींद्वारे भौतिक जगताची 24 तत्वे अभिव्यक्त होतात. ही 24 तत्वे म्हणजे नास्तिक सांख्य तत्त्वज्ञानाची विषयवस्तू आहे. मूलतः ही सारी तत्वे म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीच्या उपशाखा आहेत आणि त्या त्यांच्यापासून भिन्न होतात. परंतु अल्पज्ञ सांख्य तत्त्वज्ञानांना श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत हे ज्ञान नसते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सांख्य तत्त्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या केवळ बहिरंग शक्तीची अभिव्यक्ती होय. अपरेयमितस्तन्या प्रकृतीं विद्वी पराम जीवभूतां महाबाहो ययेदं धार्त्य जगत. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवनांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. तात्पर्य: या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जीव हे भगवंतांची पराप्रकृती आहे. अपराप्रकृती ही पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या विविध तत्वांद्वारे प्रकट होते. भौतिक प्रकृतीचे स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तीपासून उत्पन्न होतात. विविध हेतूंसाठी या कनिष्ठ शक्तीचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंतांची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे आणि या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जगत कार्य करते. जीव किंवा श्रेष्ठ शक्तींनी चालना दिल्यावाचून भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ असते. शक्तींचे नियंत्रण हे सदैव शक्तिमानाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते. ते सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात. अल्पबुद्धी लोकांना वाटते त्याप्रमाणे जीव हे कधीही भगवंताप्रमाणेच शक्तिमान नसतात. भगवंत आणि जीवामधील भेदाचे वर्णन श्रीमद भागवतात
पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. अपरिमिता ध्रुवास्तनु भृतो यदि सर्वगता तर्हि न शास्यतेति नियमो ध्रुवनेतरथा अजनी च अन्मयं तद्विमुच्य नियंतृ भवेत सममनुजानतां यदमतं मतदृष्टतया. हे भगवंत, जर देहधारी जीवही तुमच्याप्रमाणेच शाश्वत आणि सर्वव्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते. परंतु जीव हे तुमच्या सूक्ष्म शक्ती आहेत असे जर मान्य केले तर ते तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तात्काळ सिद्ध होते. म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांची तुमच्या अधिपत्याला शरण जाणे होय. आणि या शरणागतीमुळेच जीव सुखी होऊ शकतात. जीव केवळ आपल्या स्वरूपस्थितीतच नियंत्रक होऊ शकतात. म्हणून जीव आणि भगवंत सर्व बाबतीत समानच आहेत. या अद्वैतवादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी मनुष्य हे चुकीच्या आणि दुष्ट मताने प्रभावित झालेला असतं. भगवान श्रीकृष्ण हेच केवळ नियंत्रक आहे आणि सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. जीव म्हणजे भगवंतांची पराशक्ती आहे, कारण गुणात्मकदृष्ट्या जीव हे भगवंतासारखेच आहेत, परंतु परिमाणात्मकदृष्ट्या भगवंतांशी कधीच बरोबरी करू शकत नाही. स्थूल आणि सूक्ष्म अपराशक्तीचा उपभोग करीत असतात. पराशक्तीला जीव आपल्या वास्तविक आध्यात्मिक मन आणि बुद्धीचे विस्मरण होते. असे विस्मरण त्याला जड तत्वाच्या प्रभावामुळे होते. परंतु जेव्हा जीव भौतिक मायाशक्तीच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्तिपदाची प्राप्ती होते. मायेच्या प्रभावामुळे मिथ्या अहंकाराला वाटते की मी जड पदार्थ आहे आणि सर्व भौतिक लाभ माझे आहेत. जेव्हा जीव सर्व बाबतीत परमेश्वराशी एकरूप होण्याच्या संकल्पनेसहित सर्व प्रकारच्या भौतिक संकल्पनांतून मुक्त होतो तेव्हा त्याला आपल्या स्वरूपस्थितीचा साक्षात्कार होतो. म्हणून मनुष्य या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की गीतेनुसार जीव हे श्रीकृष्णांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती आहे आणि जेव्हा ही शक्ती भौतिक दोषातून मुक्त होते तेव्हा ती पूर्णपणे कृष्ण भावनाभावित किंवा मुक्त होते. एतद्योनिनी भूतानि सर्वाणि त्युपधारय अहं कृत्स्न्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. सर्व सृष्ट प्राणीमात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण. तात्पर्य: अस्तित्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चैतन्यतत्वाची निर्मिती आहे. चैतन्य हे सृष्टीचे मूळ आहे आणि पदार्थाची निर्मिती चैतन्यामुळे होते. भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते. या उलट हे भौतिक जग केवळ चेतनशक्तीच्या आधाराने अभिव्यक्त झाले आहे. या भौतिक देहाचा विकास देहामधील चेतनशक्तीच्या उपस्थितीमुळे होतो. लहान मूल हे बालपणापासून कौमार्यावस्थेत आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्थेत जाते, कारण त्या ठिकाणी पराशक्ती अर्थात जीवात्मा उपस्थित असतो. त्याचप्रमाणे विराट विश्वाच्या संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळे होतो. म्हणून या विराट विश्वाच्या निर्मितीकरिता एकत्रित येणाऱ्या जड आणि चेतन शक्ती या मूलतः भगवंतांच्या दोन शक्ती आहेत आणि म्हणून भगवंत हे सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत. भगवंतांचा अंश असणारे जीव हे गगनचुंबी इमारत, मोठा कारखाना किंवा शहराच्या निर्मितीस कारणीभूत असू शकतील, परंतु ते विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस कारणीभूत असू शकत नाही. विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजेच परमात्मा कारणीभूत असतो. भगवान श्रीकृष्ण हेच सूक्ष्मजीव आणि परमात्म्याचे कारण आहेत, परंतु ते सर्व कारणांचे कारण आहेत. याला कठोपनिषदात पुष्टी दिली आहे. नित्यो नित्यानां चेतनश्वेतनानाम.
मत्तः परतरं नान्यत्किदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. तात्पर्य: परमसत्य साकार आहे की निराकार या विषयावर नेहमीच वाद घातला जातो. भगवद्गीतेनुसार परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि याला गीतेत पदोपदी पुष्टी मिळाली आहे. विशेषतः या श्लोकात परमसत्य हे पुरुष असल्याचे निक्षून सांगण्यात आले आहे. परमसत्य म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान आहे हे ब्रह्मसंहितेतही निश्चितपणे सांगण्यात आले आहे. ईश्वरः परम कृष्णा सच्चिदानंद विग्रह, अर्थात श्रीकृष्ण हेच परमसत्य पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. श्रीकृष्ण हेच आदिपुरुष, सर्व रसांचे राजा, श्री गोविंद आणि सच्चिदानंद रूप आहेत. या प्रमाणावरून निर्विवादपणे सिद्ध होते की परमसत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण परमपुरुष आहे. तरीही निर्विशेषवादी श्वेताश्वतरोपनिषदात सांगितलेल्या प्रमाणांवरून वाद घालतात. ततो यदुत्तरं तदरूपमनामय य एतद्विदुरमृतास्ते भवन्त्यथेतरे दुःखमेवापीयन्ति. भौतिक जगतातील आदिजीव ब्रह्मदेवाला देवता, मनुष्य, प्राणी आणि पशु यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. परंतु ब्रह्मदेवाच्याही अतीत परमतत्व आहे आणि या परमतत्वाला प्राकृत स्वरूप नाही आणि ते सर्व भौतिक विचारांपासून मुक्त आहे. जे कोणी परमतत्वाला जाणू शकतात ते दिव्य होतात, परंतु जे त्याला जाणत नाही ते भौतिक जगातील दुःखे भोगतात. निर्विशेषवादी अरूपम या शब्दावर अधिक जोर देतात. परंतु अरूपम म्हणजे निराकार नव्हे, तर वर उल्लेख केलेल्या ब्रह्मसंहितेतील श्लोकानुसार अरूपम हा शब्द सच्चिदानंद रूप दाखवतो. श्वेताश्वतरोपनिषदातील इतर लोकांमध्ये याच विधानाला पुढीलप्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे. वेदाहमेतं पुरुषं महान्तमदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेव विद्वानति मृत्युमेति ज्ञानं पंथा विद्यते यनान् यस्मात्परनापरमस्ति किंचिद् यन्मान्नियो नोज्यासोऽस्ति किंचित् वृक्ष इव स्तब्धो दिवि तिष्ठत्येकस्तेन पूर्णं पुरुषेण सर्वम्. भौतिक कल्पनारूपी अंधाराच्या अतीत असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना मी जाणतो. जो त्यांना जाणतो तोच केवळ जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. त्या परमपुरुष भगवंतांच्या या ज्ञानावाचून मुक्तीचा इतर कोणताही मार्ग नाही. भगवंत हे परमपुरुष असल्यामुळे त्यांच्याहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही तत्व नाही. ते सूक्ष्मतम अणुपेक्षाही सूक्ष्म आणि महत्तम तत्वापेक्षाही महान आहे. ते एका वृक्षाप्रमाणे स्तब्ध आहेत. ते परमव्योमाला प्रकाशित करतात आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपली मुळे पसरवितो त्याप्रमाणे ते आपल्या विविध शक्तींचा विस्तार करतात. या श्लोकांवरून निष्कर्ष निघतो की परमसत्य म्हणजेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा आणि अपरा शक्तींद्वारे ते सर्व व्यापक आहेत. रसो हमस्यु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं नृषु. तात्पर्य: हे कौन्तेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आहे आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. तात्पर्य: आपल्या विविध परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वव्यापी कसे आहेत याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे.
भगवंतांना प्रथम त्यांच्या विविध शक्तींद्वारे जाणता येते आणि या रीतीने त्यांची निर्विशेष अनुभूती होते. ज्याप्रमाणे सूर्यलोकातील अधिष्ठात्री देवता एक पुरुष आहे आणि त्यांच्या सर्वव्यापी शक्ती सूर्यप्रकाशाद्वारे त्यांच्या सर्वव्यापी रूपांची अनुभूती होते, त्याचप्रमाणे भगवंत जरी आपल्या शाश्वत धामामध्ये निवास करीत असले तरी त्यांच्या सर्वव्यापी विविध शक्तींद्वारे त्यांची अनुभूती होते. रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे. समुद्राचे पाणी पिणे कोणालाही आवडत नाही, कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली असते. पाण्याबद्दलचे आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंतांची एक शक्ती आहे. निर्विशेषवादी हा पाण्याच्या चवीद्वारे भगवंतांची पाण्यातील उपस्थिती जाणतो आणि साकारवादी सुद्धा भगवंतांची कृपा करून मनुष्यांची तहान भागविण्याकरिता शुद्ध गोड पाणी पुरविल्याबद्दल भगवंतांचे गुणगान करतो. भगवंतांच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे. वास्तविकपणे पाहता साकारवादी आणि निराकारवादी यांच्यात मुळीच भेद नाही. जो भगवंतांना जाणतो त्याला माहीत असते की साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते. त्यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपला अचिंत्य भेदाभेद तत्व नामक दिव्य सिद्धांत प्रस्थापित केला. चंद्र आणि सूर्याचा प्रकाशही मूलतः ब्रह्मज्योतीपासून उत्सर्जित होतो. ब्रह्मज्योती म्हणजेच भगवंतांचे निर्विशेष तेज आहे. प्रत्येक वैदिक मंत्राच्या आरंभी असलेला प्रणव अथवा ओंकार हा दिव्य शब्द भगवंतांनाच संबोधितो. भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या असंख्य नावांनी संबोधण्यात निर्विशेषवादी घाबरतात, म्हणून ते ओंकार या दिव्य ध्वनीचा उच्चार पसंत करतात. परंतु ते जाणीत नाही की ओंकार म्हणजे श्रीकृष्णांचे शाब्दिक प्रतिनिधित्व आहे. कृष्ण भावना ही सर्वव्यापी आहे आणि जो कृष्ण भावना जाणतो तो धन्य होय. जे श्रीकृष्णांना जाणीत नाही ते मायेच्या बंधनात आहेत आणि म्हणून श्रीकृष्णांचे ज्ञान म्हणजे मुक्ती आणि श्रीकृष्णांबद्दलचे अज्ञान म्हणजे बंधन होय.